हम की छोटी नगरिया चमका सितारा रे। चरनी में आया यीशु मसीहा दूतों ने गाया है। बेथलेहम की छोटी नगरिया चमका सितारा रे। चरनी में आया यीशु मसीहा दूतों ने गाया है। यीशु सबका आया, प्रभु सबका आया, प्रभू सबका आया। आणि बायबल अशा प्रकारे म्हणते, लूक याचा 2 अध्याय, लुकाचा अध्याय 2 जर आपण काढला, जे आम्हा सर्वांचं परिचित असं शास्त्रवचन आहे, आपण त्याकडे जाऊया. लूक अध्याय 2 आणि 1 पासून पुढे आपण 1:7 पर्यंत वाचूया. लेट अस सी व्हॉट द वर्ड सेज हियर. येस, 7 मध्ये म्हटले, आणि ती आपला प्रथम पुत्र प्रसवली, त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निजविले. म्हणा गव्हाणीत, म्हणा गव्हाणीत. गव्हाणी म्हणजे काय? कोण सांगेल का? गव्हाणी, हां, कारण त्यास उतार शाळेत जागा नव्हती. थोडक्यात लक्षपूर्वक आहे का? लक्ष द्या, लक्ष द्या. हे एक असं भांड आहे, ऐकताय मला? हे असं भांड आहे ज्या भांड्यामध्ये जनावरांना चारा आणि पाणी देतात. बरं, हे भांड येशूच्या वेळेला लाकडापासून बनलेलं नव्हतं, तर दगडापासून बनलेलं होतं. यातून 2 गोष्टी आम्ही शिकतो. नंबर 1, येशू म्हणतो मी जीवनाची भाकर आहे, योहान 7:35 मध्ये. आणि जो कोणी मला खातो त्याला पुन्हा भूक लागत नाही. दुसरी गोष्ट ही, जर ते बालक त्या गव्हाणीत म्हणा किंवा त्या दगडाच्या द्रोणमध्ये, किंवा ज्याला कोठीबा पण म्हणतात, पन्हाळ्यासारखं भांड असतं बघा, त्याच्यात जर ठेवलेलं आहे आणि तो दगडाचा जर, याचा अर्थ हा हे बालक जन्मलं आहे मरणासाठी. प्रत्येक बालक मरणासाठी जन्मले, परंतु या ठिकाणी हे बालक जन्मले मरणाकरता. कारण का? कबर ही दगडाचीच होती. हॅलो चर्च, प्रभू येशू ख्रिस्ताचा जो जन्म आहे, हा जन्म यासाठीच आहे, बेबी बॉर्न टू डाय फॉर द सिन ऑफरिंग ऑफ द वर्ल्ड. या जगाच्या पापा करता त्या पुत्राला, त्या बाळाला जन्म घ्यावा लागला आणि तो मरण पावला. ह्या स्टोरी आपण वारंवार ऐकत आहोत की येशू कसा जन्मला, कुमारिकेच्या पोटी आला. मग आम्ही यशाच्या 14व्या अध्यायामध्ये बघतो, 7 अध्यायामध्ये बघतो, 9 अध्यायामध्ये पाहतो कशा प्रकारे येशूच्या जन्माची स्टोरी आम्हाला इथे शास्त्रामध्ये पाहावयास मिळते. परंतु त्याच्या प्रत्येक गोष्टीला प्रॉपरली नरेट केलं गेलेलं आहे आपल्या शुभवर्तमानामध्ये. परंतु सगळ्यात महत्वाची बाब हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की जीसस बिकेम युअर सिन that you become righteous. येशू आमच्या करता पाप बनला का तर आपण नीतिमान बनाव. नंबर 2, Jesus was all alone on the cross that you will never be alone. येशू ख्रिस्त एकटाच क्रुसावरती होता या करता की तुम्ही एकटे नसावं. नंबर 2, 3, Jesus died young at the cross that you might live a long life. येशू तरुण म्हणजे 33.5 वर्षाचा असताना क्रुसावरती गेला. एवढा तरुणपणात गेला का? तर तुम्हाला आणि मला उदंड आयुष्य मिळावं, आम्ही 120 वर्ष जगावं. बोलो ना आमेन. नेक्स्ट पॉइंट,
Jesus bore your disease that you might carry his health and his shalom well-being. येशू ख्रिस्ताने आमचे सर्व आजारपण घेतले. ह्याचा अर्थ हा की आपण निरोगी असावं आणि त्याची चिरकाळ बसणारी शांती आमच्या ठाई असावी. हॅलो प्रियांनो, येशू ख्रिस्ताचा जन्म मानवी स्त्री पुरुषांच्या नातेसंबंधामधून झालेला नाही. बायबल सांगते तो कशा प्रकारे देव असता आमच्यामध्ये वस्ती केली. आजचं माझं टॉपिकच आहे. आणि मी जे आम्ही आता जे सणांवरती जे आपण कॅलेंडर बनवलेलं आहे ना, सगळ्यात शेवटाकडे मी तुम्हाला घेऊन जातो आणि तो आहे मंडपाचा सण, जो खूप चांगल्या प्रकारे ख्रिस्ताच्या आगमनाविषयी आम्हाला सांगतो. मंडपाचा सण. आज तुम्ही मंडपाचा सण का सांगताय? मंडपाच्या सणातून तुम्हाला मला सांगायचं येशू जन्म कशा प्रकारे झाला. आमेन, हालेलुया. बरं, हा मंडपाचा सण ज्याला इब्री भाषेमध्ये सुक्कोत म्हणतात. बोला, सुक्कोत. मंडपाचा सण. मंडपाचा सण म्हणजे काय? तंबू. हे लोक, इस्रायली लोक तंबूमध्ये राहत होते आणि हा जवळजवळ 7 दिवस पाळण्याचा सण होता. देवाकडनं त्यांना ही ताकीद होती. आणि एवढंच नव्हे तर वसंत ऋतूच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा सण साजरा केला जात होता. आणि हा सण आठवडाभर साजरा होत होता. शरद ऋतूतील कापणीचा उत्सव आणि मंडपाच्या बांधण्याच्या समयी साजरा केला जात होता. हा आनंद उत्सव परमेश्वराच्या विश्वासूपणाची आणि संरक्षणाची आठवण करून देतो. हालेलुया. हा आनंद उत्सव परमेश्वराच्या विश्वासूपणाची आणि संरक्षणाची आठवण करून देतो. सुखोत इस्रायल लोकांना आठवण करून देतो की 40 वर्ष अरण्यामध्ये भटकंती करत असताना तुम्ही कशा कशा प्रकारच्या जीवनात परिस्थितीला सामोरे गेलात, तेव्हा तुम्हाला तात्पुरते तंबू बनवावे लागले. 40 वर्ष हे लोक तंबूमध्ये राहत होते चर्च. आणि तुम्हाला माहिती आहे, तंबूच्या बाहेर अगदी त्यांच्या दाराजवळ हे लोक हात बाहेर करायचे, भांड बाहेर करायचे आणि स्वर्गात मानना पडत होता. वाव, काय थाट आहे हा. काही पीठ मळायचं नाही, काही भाकरी भाजायच्या नाहीत, काही कापायचं नाही, ना कांदा ना मिरची. डायरेक्टली एव्हरीथिंग वॉज कुक्ड बाय गॉड अँड ऑफर देम. नॉट ओनली 2 and 3 years, बाय द वे इट वॉज टोटली 40 long years. जवळजवळ 40 वर्ष ह्या लोकांना दैवापाने प्रत्येक गोष्ट पुरवली. आणि बायबल सांगते की हे लोक त्यावेळेस तात्पुरत्या तंबूच्या घरात राहत होती. म्हणजे सिनाई वाळवंटाच्या वातावरणामध्ये अत्यंत वातावरण फार तिथे कठीण होते. त्या ठिकाणी पाणी पण नसायचं. हॅलो, पाणी नाही तर मग अन्न कुठून येणार? ऐका लक्षपूर्वक. आणि अशा भटकंतीच्या दरम्यान देव त्यांना म्हटलं की तंबू करून राहा. अरे, खायचं काय प्यायचं काय ते मी पाहील. या लोकांना देवाची किंवा यहोवा परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव आलेला नव्हता. फक्त अनुभव हा होता की मोशेने ह्या लोकांना बाहेर काढले. आता पुढे देव त्यांना अनुभव देत गेला. चर्च त्यांच्याकरता मोठा लाल समुद्र देवापाने दुभा गेला आणि लोक मरुभूमीतनं पायी चालत गेले. मला तुम्हाला काय म्हणायचंय की तेथे पाणी किंवा अन्न देखील मिळत नसे, तरीही अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराने विश्वासूपणे पाणी, मन्ना, लावे पक्षी, तेही ओसाड प्रदेशात इस्रायल लोकांना पुरवलं. आणि कुठे दिलं? म्हणा तंबूत. तंबू म्हणजे स्वतःचं घर, म्हणजे ते तात्पुरतं. तुम्हाला माहिती आहे, त्याच्या डोक्यावरती मेघ असायचा. मेघ जर म्हटलं आता मला निघायचंय, तर हे लोकांना तंबू परत सोडावा लागत असे आणि ते मेघाच्या मागे पळावं लागत असे. जिथे मेघ थांबला ते पण थांबले, परत तंबू बांधा. असं तात्पुरता तंबू होता. एवढंच नव्हे, ह्या लोकांची उपासना करण्याच्या पद्धतीही होत्या. आणि देवाने इस्रायल लोकांना उपासना करण्यासाठी देखील एक निवास मंडप बांधिलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, देवाला उपासना खूप आवडते. किती लोकांनी आजची आराधना एन्जॉय केली? खरंच केली. हां, गॉड लव द वर्शिप बिकॉज ही इज अ ग्रेट गॉड. ही लव वर्शिप. ही लव द वर्शिपर्स. त्याला आराधना करायला खूप आवडतात. बायबल आम्हाला सांगतं की आपण त्याची आराधना करावी. सुकोत दरम्यान
पावसाचे महत्व तो मिळाल्याबद्दल परमेश्वराची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी, इथे एका हौदासारखं त्यांनी एक ठिकाण देखील बनवलेलं, तुम्हाला मी नंतर कॅलेंडर देईल, त्याच्यामध्ये भरपूर सारी माहिती तुम्हाला मिळणार आहे आज, जी आपण तयार केलेलं आहे बंधू विश्वासांच्या माध्यमातून. प्रियजन हो, जर आपण ह्या मंडपाच्या सणाचा बारीक अभ्यास केला तर आपण मला सांगते प्लीज काढू शकता लेवीयचं पुस्तक, याचा 23 अध्याय, लेवीय 23 आणि वचन 42 आणि 43 आपण वाचूया प्लीज. लेवीय 23 अध्याय. मी इस्रायल लोकांना मिसर देशातून बाहेर काढले तेव्हा मांडवात त्यांना राहायला लावले. मी तुमचा परमेश्वर देव आहे, याप्रमाणे मोशेने इस्रायल लोकांना नेमलेले समय कळवले. कोणी बनवला तंबू? माझ्याकडे बघताय का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. वचनामध्ये म्हटले जवळजवळ 7 दिवस तुम्हाला हा तंबू हा सण पाळायचा, तंबूचा, मांडवाचा, मंडपाचा. म्हणजे विषय हाच आहे आजचा, तंबूचा सण आणि येशू ख्रिस्ताचा जन्म. याचाच अर्थ हा देव आमच्यात वास करतो. योहान 1:14 रीड. योहान 1:14 काय म्हटलंय बघा. शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. आणि शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. देव जुन्या करारात तंबूमध्ये राहिला, इथे नवीन करारामध्ये देवाने देह धारण केलं आणि तो आमच्यामध्ये आला. म्हणा धन्यवाद देवा, धन्यवाद त्या प्रभूला. चर्च, एक लक्षात ठेवा, आपली परिस्थिती काय होती, आपण कुठे होतो, आपण कशा प्रकारे जीवनात जीवन जगत होतो, पण देवाला धन्यवाद द्या की तुम्ही होतात तिथे तो तुम्हाला शोधत आला, तुम्हाला निवडला आणि म्हटलं माझ्या मुला, माझ्या मुली, आय हॅव इलेक्टेड यू फॉर माय ग्लोरी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला तुम्हाला एक आनंदाची वार्ता सांगायची आहे प्लीज. आज बहुसंख्येने आपण सगळे इथे चर्चमध्ये आहात. देवाला हीच गर्दी प्रत्येक संडेला बघायची. देवाला हीच गर्दी प्रत्येक संडेला ख्रिसमसचे गीत गाताना पण बघायची. हॅलो, आम्ही स्वतःला नटवलं, तयार केलं, चांगलं फ्रेशअप झालो आणि आम्ही चर्चमध्ये आलो जस्ट टू शो इच अदर, एकमेकांना दाखवण्यासाठी. आमची खरी ब्युटी, आमचं खरं सौंदर्य, आमचं खरं नटणं येशूसाठी असावं, कारण तो आमचा वर आहे, तो आम्हाला घेण्यासाठी येणार आहे. आणि वचनामध्ये म्हटलं त्याने आमच्यावरती एवढं प्रेम केलं की त्याने स्वर्ग, येशू ख्रिस्त हा मंडपाच्या सणाची अंतिम पूर्तता आहे हे बायबल आम्हाला सांगते. ही इज द लॉर्ड, द वर्ड बिकम अ फ्लेश अँड ही ड्वेल अमंग अस. आणि मग आम्ही बघतो की निवास मंडप देवाने दिला. निवास शब्द जो आहे, निवास मंडप किंवा टॅबरनॅकल, त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. एक वचन आपण आणखी वाचूया, प्रगटीकरण याचं 21 अध्याय वचन 3 वाचा. प्रकटी 21:3. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी, पहा देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करेल, ते त्याचे लोक होतील आणि त्यांचा देव असेल, देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. बस. आता मंडप कुठं आहे? हॅलो, पृथ्वीवरती एक मंडप आहे ना आपल्याकडं. कोणता? मंडपरूपी गृह. कुठं आहे ते? घरी ठेवून आलो तर आम्ही चर्चमध्ये. गृह घरी ठेवलंय का? म्हणा मी आज मंडप आहे, म्हणा मी तंबू आहे, आणि म्हणून माझ्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. आता चर्च, पहिली गोष्ट समजून घ्या, तंबूचा सण म्हणजे काय? देवाचे लोकांमध्ये वास करणे. देव यहोवा परमेश्वर याचे लोकांमध्ये वास करणे. आणि आम्ही आता लेवीय 23 मध्ये वाचलं कशा प्रकारे देव त्या लोकांना म्हटलं की 7 दिवस, 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, आठवडाभर तुम्हाला हा सण साजरा करायचा आहे. आपण तर ख्रिसमस फक्त 1च दिवस करतो.
तुम्ही पुढे बसून शांत बसा प्लीज सगळे. ओके, बाकीचे लक्ष द्या. किती दिवस सण होता हा? 7 दिवस. हे लोक 7 दिवस आनंद करायचे. आणि आपला ख्रिसमस उद्या घालू का आपण नवीन कपडे? घालू का? जर चर्चचे कार्यक्रम असतील तर घालू, अथवा नाही. हां, प्लीज. आम्हाला आमचा ख्रिसमस रोज साजरा करायचा आहे. पहिली गोष्ट समजून घ्या, तंबूचा सण म्हणजे देव यहोवा स्वतः त्याच्या लोकांमध्ये उतरत होता, त्याच्या लोकांना भेटायला. पण तो परत जात होता आणि परत तो निवास मंडप गोळा केला जात होता. पुढच्या वाटेलमध्ये परत त्याला तंबू ठोकले जात होते, निवास मंडप बनवला जात होता, परत देवाचा शक्याने खाली उतरायचा. ही प्रोसेस जुन्या करारामध्ये चालू होती. देवाने आता ती प्रोसेस कम्प्लिटली बंद केली. वचनामध्ये म्हटले, देव म्हटलं काय वारंवार मी जावं? मी जातो परमनंटली, त्यांच्यामध्ये वास करतो, त्यांना घेऊन स्वर्गात मला सांगते मी घेऊन जातो. दॅट वॉज गॉड्स प्लॅन चर्च. म्हणजे ख्रिसमस म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही हे समजून घ्यावं, माझ्याकरता वैयक्तिक, माझ्याकरता माझ्या देवाला स्वर्गातलं वैभव, सर्व गौरव, सर्व सन्मान सोडावा लागला. आणि तो गाईच्या गोठ्यामध्ये, कुठे? त्या दगडी भांड्यामध्ये जन्म, ज्याला कोठीबा म्हणतात. का? तर त्या बाळकाने जन्म घ्यावा आणि त्यांनी मरावं. द बेबी बॉर्न टू डाय. इट वॉज अ साइन ऑफ बरियल. द पर्टिक्युलर ते जे भांडं आहे ते. एवढं प्रेम त्याने आमच्यावरती केलेलं आहे. एवढा महान आमचा देव आहे. आणि अशा देवाचे तुम्ही लोक आहात. हालेलुया. ख्रिसमस इज ऑल अबाउट जीसस, दॅट ही लव्ड यू सो मच. ख्रिसमस हा सगळ्यांसाठी आहे, कारण त्या देवाने जगावर प्रेम केलंय. फक्त भारतावर नाही, फक्त हिंदूंवर नाही, मुसलमानांवर नाही, सगळ्या जगावर केले. का? कारण तो प्रेमळ देव आहे. त्याला तुम्ही सगळे समान आहात. मग हा मतभेद, हा द्वेष, ही द्वेष भावना का? प्रियांनो, लक्षात ठेवा, परमेश्वराने आमच्या करता देह धारण करावं. मी तुम्हाला शब्द मागाशी वापरला, यंग एज डायड. तरुणपणात तो मेला. का? तर तुम्ही उदंड आयुष्य जीवन जगावं. असा आहे आमचा तारणारा. हालेलुया. दुसरी गोष्ट, तंबू देवाची उपस्थिती दर्शवते. द व्हेरी प्रेझन्स ऑफ गॉड. निर्गम याचा 25 अध्याय आणि वचन 8 वाचूया पटकन. निर्गम 25:8. ते माझ्यासाठी एक निवास स्थान तयार करोत, म्हणजे मी त्यांच्यामध्ये वास करीन. आमीन म्हणताल का? देवाने हे सांगितलं मोशे आणि अहरोनास की ते माझ्यासाठी निवास मंडप तयार करोत, मी त्यांच्यामध्ये वास करीन. म्हणा आमेन. जुन्या करारात देव शखैनाच्या रूपाने लोकांमध्ये निवास मंडपाच्या माध्यमातून वास करत होता. नवीन करारात परमनंटली त्याने आमच्या ह्या तंबूमध्ये वास केलेला आहे. माझ्याकडे पाहून म्हणा, माझ्या ह्या तंबूमध्ये परमेश्वर वास करतो, येशू वास करतो. देव दूर राहणारा नाही, तर जवळ राहणारा देव आहे. किती लोकांना परफ्युम्स आवडतात? परफ्युम्स, सेंट, अत्तर, अजून काय नाव मला माहित नाही. आज तोच घमघमाट सगळीकडे. फक्त कळत नाही आता नेमका कोणता घ्यायचा. ते झाले सगळे मिक्स. घरी गेल्यावर थोडंसं डोकं दुखेल आपलं, कारण ते मिक्स कॉकटेल झालं आणि ते सध्या चालू आहे. एक सांगू तुम्हाला, काही लोकांच्या जवळ गेलं तरी ना त्यांनी परफ्यूम मारला हे पण कळत नाही, एवढा माइल्ड असतो. आणि काही लोकांचा सेंट एवढा भयानक असतो की लांबूनच पळा ह्याच्यापासून, किंवा त्यांच्या सेंटवरनं कळतं की कोण आलंय, परफ्यूमवरनं. मी तुम्हाला एक का म्हणालो माहिती आहे का? तुम्ही जर देवाच्या जवळ गेलात, देव तुमच्या जवळ येईल आणि असा काही सुगंध तुमच्यातनं दरवळेल
किंवा बाहेर पडेल, जगापर्यंत ते सुगंध जाणार आहे आणि जग हे म्हणणार आहे की यांचा प्रभू जिवंत आहे. हॅलो, येशू म्हटलेला परिमल, येशू म्हटलेला अरोमा, फ्रेग्रन्स आपल्या जीवनामध्ये कधी येणार आहे? वेन आय कम टू हिम अँड ही कम्स टू मी, वेन वी कम टुगेदर, दॅट द अरोमा कम्स आउट. त्याला तो तुमच्यात ठेवायचा आहे, तो अरोमा, तो फ्रेग्रन्स किंवा तो फॉग नव्हे. इट्स नॉट फॉग, नॉट समथिंग एल्स. इट्स हिज ओन लव टुवर्ड्स अस चर्च. आमेन. तिसरी गोष्ट फार महत्वाची, येशूचा जन्म देव आमच्या देहधारी होऊन आला. म्हणा, देव आमच्यात देहधारी होऊन आला. पुन्हा ते वचन आपण वाचूया, योहानाचा 1 अध्याय वचन 14. रीड. योहान 1:14. शब्द देही झाला, शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये व त्याने वस्ती आमच्यामध्ये केली. वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव आम्ही पाहिले. त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, एकुलत्या एकाचा गौरव असावा, असा अनुग्रह व सत्य यांनी व सत्य परिपूर्ण यांनी होता. परिपूर्ण होता. बोला आमेन. इंग्लिश मध्ये म्हणतात टॅबरनॅकल. टॅबरनॅकलचा अर्थ होतो की वास करणे, ड्वेल अमॉंग अस, मध्ये वास करणे, आमच्यामध्ये वास करणे. हे म्हणजे थोडक्यात तुमचं लक्ष मला लावायचे, शब्द देही झाला. म्हणा, शब्द देही झाला. पहिले समजूया हा शब्द कोण आहे. योहान 1:1 वाचा. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह एक होता. मिनिट बोला, प्रारंभी. मी मधी मुद्दा म्हणून का तुम्हाला माझं लक्ष माझ्याकडे घेतोय की खूप चुळबुळ होते, डिस्टर्ब होते ना. म्हणा, शब्द, प्रारंभी शब्द होता. प्रारंभी म्हणजे, हॅलो सिस्टर्स, प्रारंभी म्हणजे कधी? अगदी जगाच्या स्थापनेपूर्वी शब्द होता. काय होता? शब्द. पुढे देवासह होता. म्हणा, शब्द देवासह देव होता होता. आणि शब्द देव होता. म्हणजेच पहिल्यांदा कोण होता? हा, व्हेरी गुड, देव होता. आणि देव शब्द होता. ऐका, लक्ष समजून घेण्याचा प्रयत्न करा. शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, म्हणजे देव आणि शब्द एकच आहेत. तो शब्द आणि तो देव मानवा करता आता त्याने फिजिकल अपीअरन्स धारण केलं. ही वॉज अ वर्ड, द वर्ड बिकम ए फ्लेश नाव अँड ही ड्वेल अमॉंग अस. शब्द होता, देह धारण केलं आणि आमच्यामध्ये वस्ती केली. आमच्यामध्ये म्हणजे आमच्या आत म्हणत आहे मी. कुणी वस्ती केली आमच्यात? शब्दाने. म्हणजेच कुणी? देवाने. देव म्हणजे कोण? त्याचं नाव येशू. म्हणा, येशू माझ्यामध्ये आहे. मग तुम्ही काय साधे आहात का? अहो, जुन्या करारात त्या लोकांना, ऐका ऐका ऐका, ते थरथर कापायचे निवास मंडपाकडे जाण्यासाठी आणि म्हणायचे, मोशे आमच्या वतीनं तू जा आणि देवाशी बोल, आम्ही येत नाही बाबा. ते आपल्या तंबूमध्ये अक्षरशः घाबरलेल्या परिस्थितीमध्ये असायचे. महायाजक तर गेलंय आमची अर्पणे घेऊन, माहीत नाही प्रभूला ते मान्य होतात की नाही. हॅलो चर्च, नवीन करारात तसं नाही. आम्ही तंबूत राहत नाही, आम्ही स्वतः तंबू आहोत. देवामध्ये आम्ही राहण्याआधी देव आमच्यामध्ये राहतोय. हे त्याचे वचने आहेत आमच्यासाठी. तिसरी गोष्ट फार महत्त्वाची, चौथी गोष्ट समजून घेण्याआधी हे समजून घ्या, देवाला आमच्याकरता देह धारण करावं लागलं. आणि ज्यांनी ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला उद्धारकर्ता म्हणून ग्रहण केलेलं आहे, ते सगळे त्या पापातनं, त्या पापाच्या बंधनातनं, त्या सगळ्या प्रकारच्या शापातनं ते लोक मुक्त झाले. वर्षातून कितीतरी वेळा इस्रायल लोकांना देवाच्या मंदिरामध्ये अर्पणं आणावी लागत होती. जुना करार वाचा, प्रत्येकाच्या घराण्याप्रमाणे बोकड आणावं लागायचं, मेंढा आणावा लागायचा. जर तुम्ही तेवढे श्रीमंत नाही तर तुम्हाला लावी पक्षी, पारवे आणावे लागत होते. परंतु प्रत्येकाला काहीतरी अर्पण आणावं लागत होतं. देवाने या सगळ्या प्रोसेसला बंद करून टाकलं. एकदाच अर्पण दिलं, स्वतःचं प्राण. नो मोर सॅक्रिफाइसेस नाव. ही गेव हिज ओन लाईफ ॲज अ रॅन्सम. स्वतःचं जीवन खंडणी म्हणून त्याने दिलं. म्हणजे तुम्हाला यापुढे देवाकडे जाताना अर्पण आणायची गरज नाही. फक्त एक अर्पण करा, स्वतःच्या जीवनाचं, स्वतःच्या तंबूचं अर्पण देवाला करा. ह्या तंबूत त्याला राहण्यास जागा द्या. आपण ते वचन वाचलं, आय थिंक लुकाच्या 2:7 मध्ये म्हटलंय, उतार शाळेत त्याला जागा नव्हती. ऐकताय का? हॅलो, उतार शाळेत म्हणा, उतार शाळेत.
त्याला जागा. एक प्रश्न विचारतो, तुमच्या जीवनात त्याला जागा आहे का? मी नाही ऐकलं, मला ऐकू नाही आलं, फार कमी आवाज होता. कुठेही तो उतार शाळेत त्याला जागा नव्हती म्हणा, परंतु येशूला माझ्या जीवनात पूर्ण जागा आहे. काही लोकांनी आपला कोपरा ठेवलाय बरं का, कोपरा ठेवलाय प्रभू, बाकी सगळे दिले तुला मी, 75% दिले, 25% फक्त मी माझ्या लेकरा बाळासाठी, पती पत्नीसाठी ठेवलंय आणि माझ्या कामासाठी ठेवलंय. हॅलो, अशानेही तुम्ही स्वतःला 100% प्रभूला दिलेलं नाहीये. मला सांगा बरं, मंडपात देवाची समक्षता पूर्ण यायची का थोडी थोडी यायची? नक्की? आमेन. मग देताना आम्हीही पूर्ण त्याला सर्वस्व दिलं पाहिजे. एवढा महान आमचा देव आहे. चौथा पॉइंट, मंडपाचा सण आणि येशूचा जन्म ही भविष्यवाणीची पूर्तता आहे. मत्तई 1:23 रीड. पहा कुमारी गर्भवती होईल पहा कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव आणि देतील. त्याचे नाव इम्मानुएल ठेवतील. या नावाचा अर्थ या नावाचा अर्थ आमच्या बरोबर देव. आमच्या बरोबर देव. मी म्हणतो आमच्या मध्ये देव. तंबूचा अर्थच आहे मध्ये. कुणी पाहिलं का व्यक्ती एखादा ज्याने तंबू बांधला तंबूच्या वर राहतो? देवराम डोक्यावर पडलाय का काय? हा तंबूत राहायचं तर वर कुठं राहतोय असं म्हणतो ना आपण. व्यक्ती आत राहतो का वर? इथे असं क्लिअर म्हटलं की कुमारी गर्भवती होईल. ऐकताय मला सगळे? ही कुमारिका आणि हा कुमार योसेफ यांचा फक्त मागणीचा कार्यक्रम झाला होता आणि हे दोघेही दाविदाच्या कुळामधून येतात, ज्या कुळामध्ये बवास पण होता, रूथ पण होती. आणि ह्या लाईनमध्ये, जेनेटिकल लाईनमध्ये हे दोघांचा देखील जन्म आम्हाला पाहावास मिळतो. आणि त्यामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म आम्ही पाहतो की झालेला आहे. आणि बायबल क्लिअर कट सांगते, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होणे अगोदर देवापणे एका कुमारिकेची निवड केली. ती कुमारिका कोण? मरियाची निवड का केली बरं? काय कोण आंटी? मरियाच बाई का निवडल्या त्यावेळी? हां, कल्पनाबाई, जी आपली नावं आजकालची, सखूबाई, भागूबाई, वाटेवर बाया आहेत, त्यांची नावं का नाही आपण घेतली? इथे का त्यांचीच निवड झाली? हां, कारण ती देखील कुठल्या कुळामध्ये येते? बघा तो कुळ प्रभूचा. परंतु तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला चर्च, एक समजून घेण्याचा प्रयत्न करा. येशूची लाईन पाठीमागे जा, त्या लाईनीमध्ये रहाब वेश्या येते, त्या लाईनीमध्ये रूथ नावाची मवाबी मूर्तीपूजक स्त्री येते. अशा लाईनमध्ये प्रभूचा जन्म झालेला आहे. आणि जेव्हा हे कठीण झालं योसेपाला पचवायला की मी जिच्या संगती वागनिश्चय केलाय, वागदंड झालाय, ती गर्भवती आहे, बायबल सांगते एक शब्द पहिला आला कानावर गॅब्रिएलच्या द्वारे, योसेपा भिऊ नकोस, उठ आणि ते कर जे मी तुला सांगत आहे. तुला खचायचं नाहीये, कारण हा गर्भ पवित्र आत्म्याच्या माध्यमातून आहे. हॅलो, लक्षपूर्वक ऐका. सध्या जगामध्ये एक पद्धत आली आज, ती म्हणजे लिव्हिंग रिलेशनशिप. म्हणजे मुलगा आणि मुलगी विवाह न करता एकत्र राहतात पती पत्नीसारखं. 6 महिन्यांनी म्हणतात मला तुझ्या संगती नाही जमत, तू तुझ्या वाटी, मी माझ्या वाटी. अशा प्रकारे जीवन आज पण लोक जगतात. पण त्या काळी तसं नव्हतं. त्या काळी यहुदी परंपरेप्रमाणे ह्या गोष्टी बारीक बघितल्या जात होता. आणि योसेपाने विचार केला की मी मरेला सोडून देईल. रात्रीच, सकाळ तू कधी जाशील बघतो, रात्रीच प्रभू त्याच्या दारापाशी आहे. दूत एकदम संदेश घेऊन धाडला गेला, त्याला उठाव, सांग त्याला तो कसा गर्भ आहे म्हणून. अहो विचार करा किती नम्र आहे हा योसेफ. योसेफाविषयी आपण काहीच वाचत नाही पुढे, योसेफाचा उल्लेखच पुढे केलेला नाही. खूप चांगलं कॅरेक्टर होतं, ज्याने त्यावेळेला आपल्या पत्नीला साथ दिली जेव्हा तिला त्याची गरज होती. आणि ती संधी उभा राहिला विश्वासानं. आणि मग देवाचं कार्य देखील झालं. परंतु मी म्हणतो योसेपाला फार मोठं पारितोषिक स्वर्गामध्ये आहे. आमेन. त्याचा उल्लेख फारसा आढळत नाही, परंतु आम्हाला हे पाहायला भेटतं की तो एक सुतार होता. आणि ह्या सुतारा संगती येशू देखील सुताराचं काम देखील करत होता. दॅट इज द वर्क द जोसेफ यूज्ड टू डू. तंबूच्या सणाचा खरा अर्थ आहे येशूमध्ये
खरा अर्थ येशूमध्ये पूर्ण होतो. तंबूचा जो सण आहे तो येशूमध्ये पूर्ण होता आम्हाला पाहावयास मिळतो. पाचवी गोष्ट फार महत्त्वाची मी तुम्हाला सांगतो थांबण्या अगोदर, तंबूचा सण हा आनंदाचा सण आहे. म्हणा, तंबूचा सण आनंदाचा सण आहे. येशूचा जन्म महान आनंदाची बातमी घेऊन आली. लुकाचा अध्याय काढा 2 आणि पुढे या 7-8 रीड 8 पासून पुढे. त्याच 10 परिसरात वचन. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आता लक्षपूर्वक ऐका. लेवीय 23:40 मध्ये असं म्हटलंय, तुम्ही परमेश्वरासमोर 7 दिवस आनंद कराल. किती दिवस? तुम्ही परमेश्वरापुढे 7 दिवस आनंद कराल. वचन लुकाच्या 2:10 मध्ये म्हटलंय, भिवू नका, कारण पहा मी तुम्हाला महान आज्ञा किंवा सुवार्ता ही सांगतो, आज तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे. ते लोक 7 दिवस आनंद करायचे. आमचा आनंद परमनंट आहे. हालेलुया. आम्हाला रोज रोज आनंद करायचा आहे. हा आनंद करायचा की माझ्यावर देवाचं प्रेम आहे, मी कुणीतरी विशेष आहे म्हणून माझं प्रेम देवाचं आहे. आणि ते सगळं आठवून आनंद करा की थँक्यू लॉर्ड, यू गिव्ह मी द जॉय ऑफ मास्टर. मेंढपाळ रानामध्ये मेंढरं चारतायत. का बरं? कारण त्यांना गावामध्ये जागा नव्हती, रानामध्ये राहत होते. टाकलेले दुर्गंध सुटलेले लोक हे होते. या लोकांना कोणीही जवळ करणारं नव्हतं. वचनामध्ये म्हटले, त्या लोकांकडे प्रभूचा दूत गेला हे सांगायला की तुमच्या सारख्यांसाठी तिथं कोणतरी जन्मलंय, जाण त्याला भेटा. हॅलो, मी म्हणतो त्या मेंढपाळांनी मेंढरं आणले असते प्रभूला अर्पण करण्यासाठी. हालेलुया. म्हणजे त्यांना तेव्हा कळालं असेल की आमच्यावर पण प्रेम करणारा कोणीतरी आहे. प्रिय भावांनो, बहिणींनो, आईंनो, वडिलांनो, तुम्हाला असं वाटतं तुमच्यावरती कुणी प्रेम करत नाही? कुणी प्रेम करतंय किंवा नाही करत ते बाजूला करा. तुमचा बाप येशू तुमच्यावरती खूप प्रेम करतो आणि त्याची इच्छा ही आहे, सदैव हसा. बरं हसा ना. हसणं म्हणजे आनंदी राहणं नाही. काही लोक खूप आर्टिस्ट आहेत भारी, आतमध्ये दुःख आणि चेहऱ्यावरती हास्य असतं. मी म्हणतो ज्यांना तो खरा आनंद भेटलेला आहे ते लोक एव्हरी नाव अँड देन दे आर हॅपी. म्हणा, माझी मुद्रा खिन्न नाही, कारण देवाचा आनंद माझ्यामध्ये आहे. 6वा पॉइंट, प्रकाशाचा अर्थ. म्हणजे तंबूमध्ये जर हे लोक राहत होते, मग हे लोक काय पेटवायचे रात्री? पंती, दिवा, कंदील, मेणबत्ती का अगरबत्ती? काय पेटवायचे प्रकाश येण्यासाठी? आपण बघूया. तंबूचा सण आणि येशू. तंबूच्या सणात मोठे दिवे लावले जात. लेवीय मध्ये आपण पुढे तुम्ही ते वाचू शकता. तंबूमध्ये किंवा ज्या दिवशी हा सण आहे ना, हा सण 7 दिवस पाळायचा आहे. रोषणाई. हॅलो, आपण आपल्या घरावर दिवे लावलेत ना? आय मीन स्टार्स, झिरमळ्या किंवा त्या लाईट्स अँड प्रकाश आपण करतो ना ह्या दिवसांमध्ये. बायबल सांगतं योहानाच्या 8:12 मध्ये, योहान 8:12 मध्ये असं म्हटलंय, येशू म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे, जो माझ्या मागे चालतो तो अंधारात चालणार नाही. मेंढपाळांना तोपर्यंत प्रकाश माहित नव्हता जोपर्यंत वार्ता कानावरती पडत नव्हती. जेव्हा वार्ता कानावरती पडली की तारणारा जन्मलाय आणि हा तारणारा कोणी नाही दुसरा, हा प्रकाश आहे. आणि जे प्रकाशामध्ये चालतात ते लोक अंधकारात चालत नाहीत, आणि जे लोक प्रकाशात चालतात ते लोक देवासाठी झळकणारे आहेत, एका ताऱ्यासमान. 7 दिवस ते रोषणाई करायचे आणि आनंद करायचे. प्रभू म्हटला, आय एम द लाईट ऑफ द वर्ल्ड. आणि पुढे तो म्हणतो की तुम्ही देखील जगाचे प्रकाश आहात. 7वा पॉइंट, सेकंड लास्ट सांगून मी थांबणार आहे. नम्रता येशूची आम्हाला दिसते या ठिकाणी. म्हणजे थोडा विचार करा, देव स्वतः डोंगरावर मोशेला भेटला. त्यावेळेला निवासमंडप बांधलेला नव्हता. नंतर निवासमंडप बांधला, त्याने डोंगर सोडलं आणि तो त्या शखाईना
रूपामध्ये त्या कराराच्या कोशावरती उतरला. उद्देश हाच होता, इस्रायल लोकांना मी भेटावं, त्यांना आशीर्वादित करावं. काय नम्र प्रभू, म्हणजे हे प्रारंभापासून होत आलंय. देव प्रारंभापासून जुन्या करारा माध्यमातून तो स्वतःला लोकांकरता प्रगट करत आलाय की मी तुमच्याकरता एवढं लीन होणार आहे, दीन होणार आहे, मी दासाचं रूप धारण करणार आहे. वाचा ते प्लीज, फिलिप्पियरास पत्र अध्याय 2 7 पासून पुढे पटकन. रीड. तर त्याने स्वतःला रिक्त केले, हा बघा, त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे म्हणजे होऊन मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. सगळे म्हणा धन्यवाद येशू. दास शब्दाचा अर्थ काय माहिती आहे? हॅलो चर्च, टाळ्या बाजू सर्व आपण. आता लक्ष द्या. दासचा अर्थ होतो इतरांची सेवा करणारा. तो प्रभू आलाच त्यासाठी की त्याने आपली सेवा करावी. पुढे घ्या, पुढचं वचन 8. आणि बघा आता त्याचं काय जीवन आहे, डिस्क्राईब कशा प्रकारे केलेलं आहे. ऐका लक्षपूर्वक. नम्रता, तंबू आणि गोठा. तंबू म्हणजे तात्पुरते साधे मानवी हाताने बनवलेले निवासस्थान, परंतु येशूचा जन्म हा गोठ्यात झाला, अत्यंत सर्वसामान्य पद्धतीनं. हॅलो, आजकाल जगात किती सुविधा उपलब्ध आहे, तो आहे का कोणी आजच्या तारखेला तरी अशा प्रकारे जन्म घेईल? यहुदी लोकांना वाटलं या रोमच्या जासामधून सोडवला आमच्यासाठी कोणते राजा जन्मास येईल, पण येशू अशा प्रकारे जन्मास आला आणि तोही गाईच्या गोठ्यामध्ये, त्या भांड्यात जन्माच्या भांड्यामध्ये हे जनावर पाणी पितात किंवा अन्न खातात. एवढी नम्रता. अहो काय परमेश्वर आहे हा. वचनामध्ये म्हटले दासाचे रूप धारण केले आणि तेथपर्यंत आपलं मुख उघडलं नाही किंवा लीन ठेवलं जोपर्यंत भविष्यवाणी पूर्ण होत नाही. त्याला सर्वांसाठी क्रुसावर दिलं जाईल आणि तो गेला. तो आपलं मुख उघडलं नाही, त्याने आपलं मुख उघडलं नाही. चर्च, आज एक आपण नक्की पक्का निर्णय करूया. प्रभू देवा, काही नको मला, पण मला नम्र कर. म्हणा देवा मला नम्र कर. वाकून प्रेज द लॉर्ड म्हणजे नम्रता नाही. नम्रता तुमच्या कृतीमध्ये दिसली पाहिजे. ऐकताय मला सगळे? पती पत्नी एकत्र येतात हे कोणालाच माहीत नाही, पण जेव्हा त्यांचं लेकरू दिसतं, ते लेकरू पाहून हे म्हणतात की हे यांचं लेकरू आहे. तुमची कृती सांगेल तुमच्यात काय फळं आहेत ते. तुम्हाला ओरडून सांगायची गरज नाही मी नम्र व्यक्ती वर का. नो नीड ऑफ. लेट युअर ॲक्शन स्पीक्स. यू आर अ हंबल वन. आमेन. 8 लूक 2:7 मध्ये देखील आपण अशा प्रकारे वाचतो. ऐका, तिने आपला पहिला पुत्र जन्माला घातला, कारण सराईत म्हणजे उतार शाळेत त्याला जागा नव्हती. देव नम्रतेने आपल्या जवळ आलेला आहे. बापरे, किती प्रेम त्याने माझ्यावर केलंय. एवढा नम्र होऊन तो माझ्याकडे आला, मलाही नम्र होऊन त्याच्याकडे जाणं गरजेचं आहे. शेवटचा मुद्दा आपण सांगून थांबणार आहोत. अंतिम तंबू. येशू ख्रिस्तामध्ये देव कायमचा वास करतो. म्हणा, येशूमध्ये देव कायमचा वास करतो आणि तो येशू माझ्यामध्ये आहे. पुन्हा एकदा ते वचन वाचूया. प्रगटीकरण याचा 21 अध्याय वचन 3. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, हा, ती अशी, पहा देवाचा मंडप, पहा देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, मनुष्यांमध्ये आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करेल. आता बघा शेवटचं पॉइंट ऐका. येशू हा देवाचा शाश्वत परमनंट तंबू तुम्हासाठी दिला. टेक हिम इन साइट, बी इन हिम. त्याच्यात तुम्ही राहा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये देवाचं महान काम होणार. तंबूचा सण, देव लोकांमध्ये वास करायचा तात्पुरता. येशूचा जन्म, देव स्वतः मनुष्य झाला. ख्रिसमस म्हणजे काय? देव आमच्यामध्ये राहण्यासाठी आलेला आहे. किती लोक त्याला आज म्हणतील की प्रभू, माझं हृदयरूपी द्वार उघडं आहे तुझ्यासाठी, तू ये माझ्या जीवनामध्ये, मला तुझी गरज आहे प्रभू. पुन्हा मी शेवट करण्याआधी सांगतो,
तो एकटा वधस्तंभावरती होता का तर आपण एकटं जगू नये. त्याने खूप तरुणपणात क्रुसावरचं मरण सहन केलं का तर आपण उदंड आयुष्य जगावं. त्याने आपले सगळे दुःख स्वतःवर घेतले का तर आपण हेल्दी आणि मजबूत जीवन जगावं. आणि एवढंच नव्हे चर्च, त्याने त्याची शांती तुम्हाला आणि मला दिली म्हणजे आपण शांती करूया. शांती करणारं ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणण्यात येईल. कारण देव हा शांती करणारा आहे, गडबड गोंधळ करणारा नाही. जर गडबड गोंधळ होत आहे, विचार करा तुम्ही कोणाचे आहात. सो टुडे तंबूचा सण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज तंबू आपण आहोत आणि तो देही धारण करून आमच्यामध्ये वसण्यास आलेला आहे आणि आज त्याने आमच्यामध्ये जागा घेतलेली आहे. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा, येशूच्या नावामध्ये मनापासून तुला आम्ही धन्यवाद देतो. ते बापा, इस्रायल लोक 40 वर्ष त्या सिनायच्या वाळवंटामध्ये प्रभू देवा तात्पुरत्या तंबूमध्ये राहत होते. पण देवा त्या कठीण अत्यंत कठोर परिस्थितीमध्येही देवा तू त्यांना पाणी, अन्न, मान्ना, लावी पक्षी सर्व काय देवा पुरवलं. देवा तुझी उपस्थिती येत होती आणि जात होती. पण प्रभू देवा, नवीन करारामध्ये आम्ही तुला धन्यवाद देतो बापा की तू म्हटलास की स्वतः त्या शब्दाने, त्या देवाने देह धारण केलं तरी आमच्यामध्ये वस्ती केली. देवा, तो जुन्या कराराचा तंबू आता आम्ही आहोत आणि देवा तू आमच्यात वस्ती करतोस. येशू हाच त्या मंडपाच्या सणाचा अंतिम पूर्तता करणारा प्रभू आहे. म्हणून देवापा, हा जो सण आम्ही साजरा करत आहोत आज ख्रिसमसचा, तो हाच आहे की तो अंतिम तंबू म्हटलेला येशू देहधारी झाला, त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. देवा, तू आज आमच्यामध्ये आहेस, आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि देवा, हा आमचा आनंद तो तू आमच्यामध्ये असण्याचा बहुगुणित कर, म्हणजे प्रभू जग आम्हाला पाहून तुझं गौरव करेल. आम्हा प्रत्येकाला देवा, आमची मेन चर्च, देवा आमची विलेज मिनिस्ट्री, आलेले सगळे पाहुणे मंडळी, सेवकगण, नातेवाईक, प्रत्येकाला नाम बाय नाम तो आशीर्वाद दे. आणि हे प्रभू, ना भूत ना भविष्य प्रभू, हा ख्रिसमस प्रत्येकासाठी राहू दे. देवा, ख्रिसमसच्या माध्यमातून तुझं गौरव तू करून घे. तुला धन्यवाद देत, तुला सन्मान देत प्रार्थना येशूच्या महान नावे करतो पिते, तू ऐक. आमेन, आमेन. टाळ्या वाजून देवाला आपण गौरव. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches.